शुभ सकाळ. टिपिकल आरचूमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भेंडीची भाजी करत आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं या मशीननी भेंडी मिरची कापता येते, त्याप्रमाणे मी आज तुम्हाला दाखवत आहे. मी भेंडी धुवून घेतलेली आहे, सुकून घेतली आहे फॅनखाली आणि भेंडी कापती कशी हे दाखवत आहे. झटपट होती, पटपट होती आणि आपला टाईम पण वाचतो. अशा प्रकारे मी आज मुलींच्या डब्यांसाठी भेंडी करत आहे. भेंडीची भाजी त्यांच्यापुरतीच करत आहे. आम्हाला दुसरी भाजी मेथीची भाजी करणार आहेत आणि मी भेंडीच्या भाजीला कायम लाल मिरच्या टाकते, जेणेकरून मुलींना त्या काढण्यासाठी सोप्या जाऊ आणि दिसायला पण छान दिसली पाहिजे भेंडी. लाल मिरची त्यामध्ये मला अशीच भेंडी आवडती, नाहीतर मग मी मसाला भेंडी करते. पण आता ही मुलींसाठी थोडीशी करत आहे. तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मशीन कसं वाटतं आहे, कटर मशीन, हे पण मला सांगा. खूप इझी येते हँडल करायला. हे बघा, थोडासा लसूण, लाल मिरच्या आणि थोडीशी भेंडी. ही भेंडी एकदम हिरवीगार आहेत. तेल तापायला ठेवूयात. तेलाला थोडं तापलंय, आता आपण सुरुवात करूया. जिरे, लसूण, मोहरी आणि आपण कापलेल्या लाल मिरच्या. लहान मुलांना डब्याला देताना लालच टाकावं, माझं तरी असं वैयक्तिक मत आहे, जेणेकरून दोन्ही पण मिरच्या हिरव्या आणि भेंडी हिरवी असल्यामुळे त्यांना त्या समजत नाही आणि त्यांच्या तोंडामध्ये मिरची जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मी लालच देते, अशी माझी तरी वैयक्तिक कल्पना आहे. तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, मी तुम्हाला बोलली होती पुढच्या ब्लॉगमध्ये मी पुऱ्यांचं दाखवेल तुम्हाला. मला पुऱ्यांचं शूट करता नाही आलं, पण मी नक्कीच पुऱ्या आणलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवते. आणि ते शूट नाही करता आलं इतक्या पाहुण्यारावळ्यांमध्ये, त्यामुळे मी तुमची माफी पण मागते. प्लीज मला समजून घ्या. अशा प्रकारे आपण भेंडी करत आहोत, हिरवीगार चटकदार. भेंडीची भाजी ही सगळ्यांनाच आवडती. वैयक्तिक माझ्या मोठ्या मुलीला आवडत नाही भेंडीची भाजी, पण मी तिला बोलले, मी त्यात मॅगी मसाला टाकलेला आहे, खूप छान लागते, पण मी टाकलेलं नाही आहे असं मी तिला खाण्यासाठी सांगत आहे. अशा प्रकारे मी वरतून मीठ टाकते आणि आपण भेंडी बारीक गॅसवर वाफून घेत आहोत. भेंडीची भाजी थोडीच केलेली आहे. एकीकडे चहा उकळत आहे, सकाळचा चहा घ्यायचा आहे आणि पोरींला पण द्यायचं काम चालू आहे. आलं टाकून सकाळी चहा घेत जा, थंडीचे दिवस आहे. आल्याचा चहा एकदम छान राहतो थंडीमुळे आणि घसा पण शेकला जातो. हे बघा, आल्याचा चहा आहे. सकाळी सकाळी आम्ही आल्याचा चहा घेतो. मला थोडी सर्दी असल्यामुळे मी आल्याचाच पेव राहिली सध्या तरी. अशा प्रकारे मी थोडी खरपूस अशी भेंडी केलेली आहे. तुम्ही बघताय थोडीशी अशी लागलेली आहे, म्हणजे मी ती खरपूस केलेली आहे. अशा प्रकारे आपली भेंडी तयार आहे डब्यासाठी. आणि हो, नंतर आमच्यासाठी स्पेशली मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी करत आहे. बाजरीच्या भाकरीसोबत मेथीची भाजी खूप छान लागते. ही आमच्या तिघांसाठी नंतरून थोडीशी